तर हे चेक करा मित्रांनो, आपली गाडी शार्पी बघा. तर रामकृष्ण मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण खूप माहीत असणार. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे 2-3 ठिकाणी शूटला. तर चला लवकर आपली कॅमेऱ्याची बॅग पॅक करूया आणि आज जे काही होणार आहे ते तुम्हाला सर्व ब्लॉगद्वारे कळणार आहे मित्रांनो. तो ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि मित्रांनो, उद्या आहे ना आपल्या श्री हनुमानांची जयंती आहे. तर आज संध्याकाळी आपण बँड वाजवण्याचा जर टाईम भेटला तर आपण आपला बँड पण वाजवू मित्रांनो. तर चला आता मी बॅग पॅक करतो. तर मित्रांनो, पॅकअप झालेला आहे आपला आता. चला कॅमेरा बॅग पॅक करूया आपण. तर मित्रांनो, शूट वगैरे आटपलं आणि आम्ही घरी आलो आहे. मी सध्या शूटच्या घरी. ही आपली कॅमेऱ्याची बॅग आहे. तर आपल्याला अजून एका ठिकाणी शूटसाठी जायचं आहे. तर खूप मजा आली मित्रांनो. सर्वात पहिलं तर विषय आज आला की आम्ही कार्ड घरी विचारलो. कारण फोटोशूट झाला होता याच्या आधी, त्यामध्ये फोटो होते, त्यामुळे ते फोटो काढायच्यानं कार्ड घरी आलं. परत घरी जावं लागलं आणि कार्ड घेऊन आलो, वापरला आहे, आपला शूट कंटिन्यू केला. तुम्हाला मी रील पण दाखवेन कशी झाली आहे. आणि मित्रांनो, बालाजी पॉवर जे मूग भजे भेटतात ते खरंच एकदम भारी, चवीला एकदम भारी लागतात आणि एकदम क्रंची आहे. तर नक्कीच ट्राय करा. आपल्या पोरमध्ये आहे, बसस्टँडवरच आहे, काही जास्त दूर जायचं काम नाही. तर चला मित्रांनो, पुढच्या शूटसाठी आपण शूटसाठी आपण थोड्या वेळा निघणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून. तर मित्रांनो, सेकंड शूट आहे आपला रुद्र बिर्याणी जामनेरला. तर पब्लिक कॅमेरा सेट झालेला आहे आपला. तर शिव आता सिनेमॅटिक घेणार आहे बिरोलसाठी. शूट आटपला. उन्हाळ्यामधून राईट आणि पाणी बॉटली घेतली आणि आता निघालो आहे घराकडे. बाय बाय. तर मित्रांनो, आता पाऊस थांबलेला आहे आणि बाहेर एकदम मस्त वातावरण झालं आहे. तर चला आपली जी बँडची गाडी ना ती आपण वरती घेऊन जाऊ आणि एकदम मस्त फोटोशूट करू. चला जाऊया. गाडी खूप जड आहे मित्रांनो. प्रॉपरली तिला उचलावं लागेल आपल्याला. जय श्रीराम.
तर मित्रांनो तुम्ही मागचं वेदरचे चेक करा, मस्तपैकी एकदम भारी वेदर झालेलं आहे, मनमिळाव. आणि ही आपली गाडी इथं काय दिसते बघा, स्पेशली छत्रपती नाव बघा काय भारी दिसतंय. तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, गाडी कशी दिसते आणि वातावरणाला सूट होते की नाही. आपली कला जर थोडी आवडत असेल ना मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करूनच जा. तर चला आपण आता इथं थोडे फोटोज वगैरे काढू आणि ते फोटोज वगैरे मी इंस्टाग्रामवर अपलोड करणार आहे. आपली इंस्टाग्रामची ID पण मी बायोमध्ये दिलेली आहे, सो जाऊन लवकर चेकआउट करा, म्हणजे तुमच्याकडून काहीच मिस व्हायला नको. तर बघा मित्रांनो, आपली गाडी कशी चालते एकदम थाटात. तर चेक करा, आपली गाडी या ठिकाणी लागली. तर थोडं आपण अंधार वगैरे होऊ देऊ आणि हे गाडीचे आपण शार्पे पण चालू करून बघूया. हे चेक करा मित्रांनो, आपली गाडी शार्पे बघा. शार्पी वगैरे चेक करा मित्रांनो, हे बघा. एवढा उजेडात पण त्यांचा एवढा बीम आहे, तर विचार करा रात्री किती बीम असेल. तरी चार्जिंग कमी मित्रांनो, आपल्या बॅटमध्ये चार्जिंग कधी केला ना तर एकदम भारी लाईटिंग ते आपल्याला बघायला मिळतं आपल्याकडे. हा आपला शार्पी का फिरत नाही माझी, आता 2000 मी रिपेअर केला तरी या फिरत नाही. मला असं वाटतं त्याला पूर्णपणे चेंज करून टाकलं. बघा ओव्हरऑल आपली गाडी तशी होती. तर चला मित्रांनो, खूप संध्याकाळ झालेली आता आणि आता आपल्या गाडीला पण आपण खाली घेऊन जाऊ. तर मित्रांनो, आता मस्त जेवण वगैरे झालं. तर आता आपल्याला जायचं आपल्या गावातल्या मंदिरामध्ये, कारण तर मित्रांनो उद्या आहे आपले श्री हनुमान जयंती. तर त्यानिमित्त आमच्या मंदिराकडे झेंडा जो असतो ना, ध्वज, तो चेंज होतो. तर त्या ध्वजवर दरवर्षी होम काढण्यात येतो. तर तो होम काढण्याचा लाभ यावर्षी मला भेटलेला आहे. तर चला निघूया.
हिनं तर मित्रांनो, ध्वज कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. थांबा 1 मिनिट, कूलर बंद करतो. तर ध्वजवरील होम तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, तर आता रात्रीचे वाजले 12:30. तर चला मी झोपतोय. मलाही भेटतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री हनुमान, जय श्रीराम, जय शिवराय आणि जय महाराष्ट्र.